वडीलधाऱ्यांप्रमाणे आता लहान मुलं देखील मोबाईल वेडी झाली आहेत. मैदानामध्ये खेळायचं सोडून मुलं मोबाईलवर तासनतास रील्स आणि गेम खेळताना दिसत आहेत. मुलांचं मोबाईल पाहणं आता अति धोकादायक झालेलं आहे, कारण एका अभ्यासानुसार मोबाईलवर तासनतास खेळणाऱ्या मुलांमधील क्रिएटिव्हिटी संपते, शिवाय त्यांचं अभ्यासावरचं लक्षही उडून जातं. एका अर्थानं मोबाईल वेडी मुलं ढ होत आहेत असं समोर येत आहे. तुमची मुलं मोबाईल पाहतायत, खबरदार. मोबाईल पाहणार तो अभ्यास सोडून देणार. मोबाईलमुळे तुमची मुलं ढ होणार. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांमध्ये आता मोबाईलचा समावेश झालाय. मोबाईल फक्त संवाद साधण्याचं साधन म्हणून मर्यादित राहिलेला नाहीये. मोबाईलनं माणसाचं आयुष्य व्यापून टाकलंय. मोबाईल माणसाच्या आयुष्यात एवढा खोलवर गेलाय की माणसाचं माणूसपणच मोबाईल संपवून टाकतोय की काय असा प्रश्न निर्माण झालाय. मोबाईल वेडाचा पहिला बळी ठरतायत लहान मुलं. लहान मुलांना मोबाईलचं अक्षरशः व्यसन लागलंय. मोबाईलच्या अतिवापरानं लहान मुलं गंभीर आजाराच्या विळख्यात सापडली आहे. यातली आणखी एक गंभीर समस्या म्हणजे मोबाईलवर सातत्यानं उत्कंठावर्धक व्हिडिओज पाहिल्यानं मुलांची अभ्यासावरची इच्छा कमी झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. मुलांची एकाग्रता 50 ते 60% कमी झाली आहे. मोबाईलमुळे अभ्यासाची रुची कमी होत असल्याचा निष्कर्ष समोर आलाय. सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी ही कमी होत असल्यानं पुढची पिढी अडाणी होण्याची भीती व्यक्त करण्यात येते. मोबाईलच्या अतिवापराने मुलांमध्ये एकाग्रता ही कमी होताना दिसते. शॉर्ट व्हिडिओ, स्पीडने असणारे गेम्स आणि नेमकं अभ्यासात संथ वाटायला लागतो. त्याच्यामुळे अभ्यासातला इंटरेस्ट मुलं गमावतात आणि एकाग्रता सुद्धा याच्यामुळे कमी होत असते. मोबाईलच्या नादात मुलांमधील बालपण, विद्यार्थी दशा हरवल्याचं चित्र आहे. लहान वयात मुलं खेळतात, बागडतात, ते सगळं मुलं विसरून गेली आहेत. मोबाईलमुळे मुलांमध्ये चिडचिडेपणा, झोप कमी होणं, लठ्ठपणा, कल्पनाशक्तीचा अभाव निर्माण झालाय. याहून गंभीर बाब म्हणजे मुलं मोबाईलच्या विश्वात रमून स्वमग्नतेकडे जात असल्याचंही धक्कादायक निरीक्षण नोंदवण्यात आलंय. चिडचिडेपणा खूप जास्त वाढलाय. छोट्या छोट्या मनासारख्या गोष्टी नाही झाल्या तर त्याच्यातनं चिडचिड करण्याचं प्रमाण खूप जास्त वाढतंय. सार्वजनिक अलूफ म्हणजे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जाणं टाळतात किंवा गेले तर आपला मोबाईल आणि आपणच असतात. इतर लोकांमध्ये ते मिक्स होण्याचं टाळत असतात. मोबाईलच्या प्रकाशाचा मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम होत असल्याचं समोर आलंय. मोबाईलच्या अस्तित्वापूर्वी लहान मुलांमध्ये डोळ्यांच्या विकाराचं प्रमाण अतिशय कमी होतं. शिवाय चष्मा लागण्याचं प्रमाणही नगण्य स्वरूपात होतं. सध्या वाढलेल्या मोबाईल वापरामुळे 30% मुलांमध्ये डोळ्यांचे विकार वाढले असून चष्मा लागण्याचं प्रमाण खूपच वाढल्याचं सांगण्यात येत आहे. स्क्रीन टाइम हा एक कारण आहे की चष्म्याचा नंबर स्क्रीन टाईममुळे यांचा नंबर आहे, मायनस नंबर आहे, अशा मुलांचा नंबर स्क्रीन टाईममुळे फास्ट वाढू शकतो. आणि त्या उलट जर मुलं 2 तास बाहेर खेळत असतील तर त्यांचा चष्मा नंबर वाढण्याचे प्रमाण जो आहे तो थोडासा कमी होऊ शकतो. डोळ्यात पाणी येणं, डोळे लाल होणं असे प्रकार आहे. स्क्रीन टाईममुळे दॅट इज कॉल्ड कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम. तर कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोममुळे डोळ्यात थकणे, डोळ्यात लाल होणे, डोळ्यांना पाणी येणे, डोकं दुखणे हा सगळा त्रास होऊ शकतो. आणि त्यांना जर नंबर असेल तर हा त्रास आणखीन जास्त वाढू शकतो. पालकांनी मुलांपासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी मुलांच्या हातात मोबाईल दिला, पण याच मोबाईलनं पुढची पिढी धोक्यात आणली आहे. माणसांमध्ये संवादाचं साधन म्हणून मोबाईलकडे पाहिलं गेलं होतं, पण याच मोबाईलनं आता माणसातला संवाद तोडलाय. एवढंच नव्हे तर मोबाईल माणसाच्या भविष्याच्याही मुळावर उठलाय असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. विशाल करोळे, झी 24 तास, संभाजीनगर.